जलगांव के कालिका माता मंदिर चौक पर शुक्रवार की शाम मातम में बदल गई। एक तेज रफ्तार डंपर ने 57 वर्षीय बुजुर्ग को इस कदर कुचला कि मौके पर ही उनकी दर्दनाक मौत हो गई। इस हादसे के बाद पूरे इलाके में तनाव फैल गया और आक्रोशित भीड़ ने डंपर में जमकर तोड़फोड़ की। मृतक की पहचान 57 वर्षीय प्रभाकर रघुनाथ पाटिल के रूप में हुई है, जो पुराने जलगांव के रहने वाले थे। शुक्रवार शाम करीब 7 बजे प्रभाकर पाटिल बाजार से सब्जी लेकर घर लौट रहे थे, तभी काल बंद कर आए एक तेज रफ्तार डंपर ने उन्हें जोरदार टक्कर मार दी। चश्मदीदों का दावा सुनकर आपके रोंगटे खड़े हो जाएंगे। बताया जा रहा है कि डंपर का पहिया सीधा उनके चेहरे के ऊपर से गुजर गया। सबसे चौंकाने वाली बात तो ये है कि हादसे के वक्त डंपर चालक मोबाइल पर बात करने में मशगूल था। जैसे ही ये खबर फैली, स्थानीय नागरिकों का गुस्सा फूट पड़ा। पिछले साल भी इसी जगह एक मासूम बच्चे की डंपर की चपेट में आने से मौत हो गई थी। पुरानी यादें ताज़ा होते ही भीड़ बेकाबू हो गई और डंपर पर पथराव शुरू कर दिया। स्थिति को संभालने के लिए भारी संख्या में पुलिस बल और दंगा नियंत्रण पथक को मौके पर तैनात करना पड़ा। खबर मिलते ही पुलिस प्रशासन, विधायक राजू मामा बोले, इलाके के पार्षद और स्थानीय लोग भारी संख्या में जमा हुए। स्थानीय निवासी और अन्य नागरिकों ने प्रशासन से गुहार लगाई है कि कालिका माता मंदिर चौक को डेथ ट्रैप बनने से रोका जाए। उनकी मांग है कि भारी वाहनों की रफ्तार पर लगाम कसने के लिए 24 घंटे ट्रैफिक पुलिस की तैनाती हो और बंद पड़े सीसीटीवी और ट्रैफिक सिग्नल को तुरंत चालू किया जाए। फिलहाल इलाके में तनावपूर्ण शांति है और पुलिस मामले की जांच कर रही है, लेकिन सवाल वही है, आखिर कब तक सड़क पर चलते आम नागरिक ऐसी लापरवाहियों की बलि चढ़ते रहेंगे? आखिर जलगांव पुलिस, जलगांव मनपा, महसूल विभाग और आरटीओ विभाग कब जागेगा? जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। मी या कालिका माता भागातला रहिवासी आहे आणि इथली परिस्थिती 6 महिन्यापूर्वी अशी झाली होती की एक लहान मुलगी आणि एक ते वारले होते। पण अशीच घटना आता हे डबल झाली। पण अशी घटना व्हायला नको, या विषयावर प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि इथं जे सिग्नल बंद आहे, कॅमेरे बंद आहे, या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ सुविधा केली पाहिजे आणि इथं कायम 24 तास ट्रॅफिक पोलीस इथं तैनात केले पाहिजे। ललित विजय नारखेडे। त्यावेळेला इथे ज्या वेळेला हायवेचं काम चालू होतं त्यावेळेला इथे अंतर ठेवलेलं नव्हतं मध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी, आणि इथे हे पण लावलेले नव्हतं आपले सिग्नलही लावलेले नव्हते। तर त्यावेळेला आम्ही इथे आंदोलन केलं होतं, प्रशासनाला धारेवर धरलं होतं। मी स्वतः कलेक्टर साहेबांशी इथे या विषयावर बोललो होतो, परंतु आम्ही या दोघांनी आंदोलन केलं त्यावेळेला ही जागा इथे मोकळी करण्यात आली आणि इथे राजू मामा भोळे यांच्या निधीमधून माध्यमातून इथे सिग्नल बसवण्यात आले। परंतु मी अतिक्रमण विभागाला धारेवर धरणार आहे आम्ही की इथे जे अतिक्रमण धारक आहे ती सर्व अतिक्रमण इथून निघालं पाहिजे, कारण ह्या अतिक्रमणामुळे लोक इथे येतात, खायला येतात, प्यायला येतात। त्याच्यामुळे हे डंपरवाले हे माजलेले, या डंपरवाल्यांना या लोकांना न्याय मिळण्यासाठी डंपरवाल्यांच्या सर्व चौकशी झाल्या पाहिजे, यांचे लायसन ते सर्व चेक झाले पाहिजे। माझं असं वैयक्तिक मत आहे की हा सगळ्यात मोठा प्रभागाचा चौक आहे, म्हणजे प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 3 आणि खेडी गोदावरी कॉलेज काशीबाई हे सगळे सेन्सिटिव्ह आणि लहान मुलांशी वापरणारा, बाजाराशी वापरणारा रस्ता आहे। परंतु पोलीस प्रशासनाकडे एवढं लक्ष देण्याची गरज आहे की साध्या 2 व्हीलरवर जाणाऱ्या लोकांना आपण लायसन्स विचारतो। आता ज्या माणसाने डंपरने उडवलंय त्याच्या डंपरला नाव नाही आहे, नंबर नाही आहे, तिथला क्लीनर पकडलाय त्यांनी, शनीपेठवाल्यांनी, परंतु अजून पण समजत नाही की नक्की काय घडणार आहे। परंतु माझी परत एकदा आपल्याला विनंती आहे की आता आपण पाहतो की सगळ्या सिग्नल यंत्रणा आमदार राजू मामांनी, आणि मागच्या वर्षी 26 डिसेंबरला एक अपघात झाला होता, 9 वर्षाचा मुलगा वाढला होता आमच्या वाड्यातला अयोध्यनगरचा, तेव्हा संतप्त नागरिकांनी डंपर चेटवलं होतं। आता पण त्याच भावना होत्या, आता पण तेच होतं, परंतु सगळ्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून परत आम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य केलंय। त्याच तत्परतेने पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। सगळी सिग्नल यंत्रणा तात्काळ चालू केली गेली पाहिजे आणि रात्री जे काही पोलिसांचे राऊंड होता तेव्हा डंपर चेक केले गेले पाहिजे की एवढ्या रात्री येते घेऊन जाता कुठे, आणि जाता तर मग लोकांचा त्याचा स्पीड पाहायला गेला पाहिजे, ड्रायव्हरचं लायसन्स केलं पाहिजे, तो ड्रिंक आहे का, अल्कोहोल आहे का, याची सगळी चौकशी झाली पाहिजे। आणि आता याच्यातून गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आता प्रत्यक्षदर्शींनी एवढं सांगितलंय की
फोन कॉलवर तो बोलत होता, त्याच्यामुळे अपघात झालाय. बिचारा माणूस आमच्या जुन्या गावातला प्रभाकर रघुनाथ म्हणून नावाचा इसम आहे, आमच्या सोबतच राहणार आकाश नावाचा मुलगा आहे. त्याचा तो बाप आहे, तो फक्त वांगे बटाटे घ्यायला येत होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करा आणि गुन्हा दाखल होईल याकडे लक्ष द्या. ऍटलीस्ट सिग्नल जर चालू राहिला ना तर थांबले तरी असतील ना लोक. डॉक्टर विरण खडके, नगरसेवक, प्रभाग क्रमांक 16. इथे वारंवार अपघात होत आहेत. मागच्या वेळेला इथे लहान बाळ एक बराटे म्हणून तो वारला आणि त्यावेळेलाही डंपर होतं. मला वाटतं डंपर हे जे जोरात चालतात आणि कमी वयाचे ड्रायव्हर ते चालवतात आणि त्या धावपळीमध्ये मला वाटतं हे निष्कर्ष आलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला जो 70% डंपरचेच ॲक्सिडेंट होताना दिसत आहेत आणि मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. आणि RTO निकाम्या लोकांना त्रास देण्यापेक्षा अशा बेकायदेशीर ज्या गाड्या चालत आहेत त्याच्यावरती मला वाटतं कारवाई करण्याच्या नक्कीच पोलीस प्रशासनाला सूचना देऊ. सिग्नल बंद होते, महापालिकेच्या अधिकाऱ्याशी बोललेलो आहे की आपण सुद्धा रोज संध्याकाळी सिग्नल चेक केले गेले पाहिजे, कुठले सिग्नल बंद असतील. भविष्यात मला वाटतं सिग्नल चालू असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. की त्यांनी जबाबदारीने आपल्या जे काही स्पॉट असतात तिथे गाड्यांचं जे काही बिगर नंबरच्या गाड्या असतील, स्पीडने जास्त जोडणाऱ्या गाड्या असतील, यांच्यावरती कारवाई केली तर मला वाटतं नक्कीच त्याला कंट्रोल राहील. आणि जे शहरामध्ये स्पीड असतो 40-60चा जो स्पीड असते ते स्पीड मला वाटतं ते त्यांनी ड्रायव्हरांनी बंदी त्यांच्यावरती केली पाहिजे, RTOनी आणि पोलीस प्रशासनाने. इथे कलेक्टर साहेबांना सांगू आपण की बाबा हे जे काही रेती चालू, बेकायदेशीर रेती चालू आहे त्याच्यामुळे जास्त अपघात होण्याची शक्यता आहे. कारण बेकायदेशीर रेती असल्यामुळे हे पळापळ करता आणि त्याच्यामुळे बा पोलीस मागे लागतील का या भीतीने गाड्या जोरात चालवल्या जातात. त्याच्या साहेब त्यांना RTO असेल का आयुक्त असतील, खरं यांनी जनतेशी बांधिलकी नाही आहे त्यांची आणि बऱ्याच वेळेला अशा घटनांनंतर त्यांनी खरं भेट देणं आवश्यकतेचं आहे. पण मला वाटतं बऱ्याच वेळेला RTO आणि आयुक्त दोन्ही कुठे जनतेमध्ये जाताना दिसत नाही, ग्राउंड लेवलवर काम करताना दिसत नाही. एक कारवाई होते पण ते कारवाई केली म्हणजे कालच तुम्ही पाहिलं असेल की ते वाळू माफियावरती कारवाई केली आणि त्याच्यातूनच पैसे घेतले गेले. कालच पेपरामध्ये ती न्यूज होती, पाहिलं असेल. मला वाटतं तहसील ऑफिसच्या माणसाने एकी बाजू सकाळी पैसे घ्यायचे आणि संध्याकाळी कारवाई करायची, सकाळी कारवाई करायची, संध्याकाळी पैसे घ्यायचे, असे गोरखधंदे तहसील ऑफिसचे आहे. त्याच्यामुळे ते साहजिक त्यांची हिंमत वाढते. त्याच्यात उपाय आहे मी अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार त्याच्या संदर्भात.